नमस्कार मित्रांनो. आम्ही एकाच जागेवर, एकाच बेडवर मल्टिपल भाज्या, विविध प्रकारच्या भाज्या एकत्र घेतो. हे पॅटर्न तुम्ही पाहिलेलेच आहेत. तुम्ही पूर्वी आमचा एका बेडवर 6 पिकं असा पॅटर्न पाहिलेला आहे. आज आपण हा जो पॅटर्न पाहणार आहे, हा अत्यंत जुना पॅटर्न आहे. ह्याला 3 सिस्टर्स पॅटर्न म्हणतात किंवा 3 बहिणी असं म्हणतात. हा इतका जुना आहे, की आपल्या पुराणामध्ये, पौराणिक पुस्तकांमध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख आहे. तर ह्याच्यामध्ये असं आहे, की एक खाली जमिनीवर पसरणारी भाजी, नंतर एक सरळ उंच वाढणारी आणि त्याच्या नंतर तिसरी एक त्याच्यावर चढणारी. म्हणजे एक क्रीपर, एक क्लाइंबर आणि एक त्याचा स्ट्रेट सपोर्ट. अशा पद्धतीने हा पॅटर्न बसवला जातो. तर बघू आपण. हे बघा, आमचा हा 3 सिस्टर पॅटर्न इथे झालेला आहे. आता बघा, हा मका आहे, हा स्ट्रेट वाढतो. त्याच्या बाजूला चवळी आहे, जी क्लाइंबर आहे, या मक्यावर क्लाइंब होणार आहे ती थोड्या दिवसांनी. आणि त्याच्याच बाजूला बघा डांगर आहे. हा डांगर म्हणजे तर तो आडवा पसरतो. तर ह्यांनी पूर्ण बेड भरलेला आहे. बघा इथे बघा, मका सेम पॅटर्न, मका चवळी आणि डांगर, मका चवळी डांगर, मका चवळी डांगर. तर या सगळ्या पॅटर्नमध्ये हे बघा, इथे पुढे सुद्धा बघा, इथे मका चवळी डांगर. हे बघा, हा मका चवळी डांगर. आणि मक्याला बघा काहीही रोग नाही, कीड नाही, काही नाही. चवळीला पण काही रोग नाही, कीड नाही. हा सगळा पॅटर्न असाच आहे. अशा पॅटर्न्समध्ये आपण कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. असे कुठले कुठले पॅटर्न आपण ट्राय केले आहेत हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा.